नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका टॉपिकवर। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे की कॅमेरासमोर कशा पद्धतीने तुम्ही मनमोकळेपणे कॉन्फिडन्सपणे बोलू शकता। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे तुमच्यासाठी। आजचा हा व्हिडिओ आपण एकदम टेरेसवरती आणि फुल कॉन्फिडन्स पद्धतीने बनवणार आहे, कारण तुम्हाला शिकवणार आहे कॉन्फिडन्स पद्धतीने कशा पद्धतीने बोलायचं त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। कॉन्फिडन्स खरं तर मित्रांनो प्रत्येक ठिकाणी लागतो, आणि खरं सांगायचं म्हटलं तर कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम हा कुणालाच नसतो। प्रॉब्लेम असतो तो आपल्या डोक्यात चालणाऱ्या विचारांचा। लोक जज करतील, मी वाईट दिसतोय आणि चुकीचं काहीतरी कॅमेरासमोर बोलेल, या पद्धतीचे डोक्यात विचार ठेवतात। आणि हो मित्रांनो, हे सुरुवातीला प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं। रिअल लाईफमध्ये तुम्ही नॉर्मल बोलता, मित्रांशी बोलता, फोन आला तर तुम्ही आरामात बोलता, आरशासमोर जर तुम्हाला बोलायला सांगितलं तर तुम्ही आरशासमोर बोलता, पण कॅमेरा ऑन होताच तो कॉन्फिडन्स अचानक कुठे जातो। असं नाही की तुम्ही कमजोर आहात, जो कॅमेरा आहे ना तो आपल्या मेंदूवर एक प्रेशर टाकतो। मला आठवतंय मित्रांनो, ज्यावेळेस मी सुरुवातीला व्हिडिओ बनवत होतो तेव्हा मी गजबजलेल्या ठिकाणी व्हिडिओ बनवायचो। रूमच्या दारातच एक जिना होता आणि खिडकीमधून आतमध्ये दिसायचं, आणि मग काय, जिन्यामधून जर कोणी चालत आला तर आपली स्क्रिप्ट अचानक गायब व्हायची। मग काय, डोकं पूर्णपणे ब्लँक आणि आपला व्हिडिओ पूर्णपणे खराब। आता पुढचा मुद्दा, कॉन्फिडन्स बद्दल एक मोठा गैरसमज आहे। लोकांना वाटतं कॉन्फिडन्स म्हणजे टॅलेंट आहे। काही लोक जन्मातच कॉन्फिडंट असतात, पण सत्य काय आहे माहिती आहे का? कॉन्फिडन्स हा एक साईड इफेक्ट आहे। जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण जास्त सराव करतो त्यावेळेस मित्रांनो ती गोष्ट आपल्या अंगामध्ये आपोआप विकसित होत असते। तसंच मित्रांनो कॉन्फिडन्स बद्दलही आहे। जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल त्यावेळेस मित्रांनो तुमच्या अंगामध्ये तुम्हाला ती सवय होईल आणि त्यात तुम्ही व्यवस्थितपणे कॉन्फिडन्सपणे बोलू शकता। उदाहरणार्थ, सायकल चालवताना तुम्हाला पडायची भीती वाटते। सुरुवातीला आपण पडू, दुखेल, लागेल, पण मित्रांनो सरावामुळे आपल्यामध्ये बॅलन्स येतो आणि मग एक फ्लो तयार होतो। कॅमेरासोबतही अगदी तसंच आहे। लोक काय म्हणतील, चूक झाली तर? अरे मित्रांनो, चुकांमधूनच तर माणूस शिकतो। माझा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला, दररोज कॅमेरासमोर 2 मिनिट तरी बोला। रेकॉर्ड करा किंवा नका करू, काय फरक पडत नाही। जे तुम्ही बोलता, काय बोलता, किती बोलता हे अजिबातही महत्त्वाचं नाही, फक्त कॅमेरासमोर बोलणं महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ, आज मी काय केलं, आज काय करणार आहे याबद्दल थोडंसं बोला। टिप्स नंबर 2, फ्रंट टू बॅक कॅमेरा। पहिले 1-2 आठवडे फ्रंट कॅमेऱ्यावर प्रॅक्टिस करा, मग बॅक कॅमेऱ्यावर शिफ्ट व्हा, कारण बॅक कॅमेऱ्याकडे आपल्याला फक्त लेन्सकडे बघून बोलायचं असतं। आणि शेवटी मित्रांनो व्हिडिओ बॅक कॅमेऱ्यावरती शूट होत असतो। आणि मित्रांनो पुढची एकदम पॉवरफुल ट्रिक अशी, मित्रांनो लोकांमध्ये ज्यावेळेस बोलायची संधी येते ना तर ती संधी अजिबातही गमवू नका। सुरुवातीला आहे ना थोडं बोललं तरी चालेल, जितकं जास्त तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस कराल ना तितकं तुमच्यात फरक पडत जाईल आणि तितकं तुम्ही कॉन्फिडन्स मास्टर बनाल। चौथी टिप्स अशी की कॅमेरा तुमचा फ्रेंड आहे असं समजा। कॅमेराला कॅमेरा अजिबात समजू नका, तो तुमचा जिगरी मित्र आहे, जिगरी यार आहे असं समजा। जसं तुमच्या रिअल लाईफमध्ये तुमच्या मित्राशी बोलताना तसं तुम्ही कॅमेरासमोर मित्र म्हणून कॅमेरासमोर बोलू शकता। कॉन्फिडन्स हा फक्त आपल्या आवाजातून येत नाही, तर मित्रांनो कॉन्फिडन्स आपल्या हावभावावरून, आपण जे प्रॅक्टिस करतोय, आपण जे हातवारी करतोय, जे आता मी आता सध्या इकडे तिकडे हातवारी करतोय त्याच्यातून तुमचा कॉन्फिडन्स लेवल दिसून येतो। त्यामध्ये मित्रांनो 3 महत्त्वाचे नियम। आता सध्या मी मित्रांनो बसलोय, परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवाल ना त्यावेळेस सरळ उभं राहा। बसून जर व्हिडिओ बनवत असाल ना तर सरळ एकदम स्ट्रेटमध्ये बसून व्हिडिओ बनवा, आणि तुमचे हात असे बंद करून अजिबात ठेवू नका, हात मोकळे ठेवा। आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, चूक जर झाली तर असा दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा फ्रेंडली व्यवस्थित बोला। नंतरचा पॉईंट, रेकॉर्डिंगच्या अगोदर थोडंसं 2 मिनिट असं मोठ्याने वाचा। कोणतंही पुस्तक असेल, कोणताही मेसेज असेल, असं एकदम मोठ्याने वाचा। यामुळे मित्रांनो तुमचा आवाज आहे ना ओपन होतो, नर्वसनेस पण अजिबात तुमच्या आवाजामध्ये राहत नाही। खूप लोक म्हणत असतात की माझा आवाज खराब आहे, माझा आवाज इतरांना आवडेल का? असं काही नाही, आपल्या सगळ्यांनाच आपला आवाज वाईट आहे असं वाटतंय। जेवढं तुम्ही बोलाल ना तेवढं तुमचं मेंदू ॲडजस्ट करेल। आजकाल मित्रांनो तुम्हाला जे लोक कॉन्फिडन्स वाटतात ना तेही कधी काळी आपल्यासारखेच होते। कॉन्फिडन्स आधी येत नाही, अगोदर आपली ॲक्शन येते। कॉन्फिडन्स हे एकदम बटन नाही की ते ना एकदम वेळेनुसार येत असते। म्हणून मित्रांनो ॲक्शन घ्या आणि कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये एकदम डेव्हलप करा। जर मित्रांनो तुम्हाला हे सगळं समजलं असेल तर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा। चला मग मित्रांनो भेटूयात पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद, थँक्यू आणि प्लीज सबस्क्राईब।